हॅलो मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. परत एकदा माझ्या चॅनलवरचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि मी हा विषय सांगणार आहे, तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की मी डिलिव्हरीमध्ये कोणी नसताना मी माझं स्वतःच कसं मी केलं सगळं काय ते हँडल. आणि माझे मिस्टर होते सोबत, आम्ही दोघांनीच सगळं काय ते हँडल केलं. माझे दोन्ही डिलिव्हरीच्या वेळी ते मी तुम्हाला सांगणार आहे. वैभूच्या पण टायमाला डिलिव्हरीला इथं त्यांचे काही रिलेटिव्ह आहेत ते होते सोबत. म्हणजे त्यांची मोठी मामी ती होती माझ्यासोबत जेव्हा वैभूच्या टायमाला डिलेवरीमध्ये म्हणजे लेबर रूममध्ये. त्यानंतर तिला बाहेर म्हणजे डॉक्टर आले ना की जास्त आतमध्ये ठेवत नाही, लगेच बाहेर पाठवतात. म्हणजे ती वेळ येते ना जेव्हा डिलेवरी होत असते तेव्हा. काही ठिकाणी असते की आपले रिलेटिव्ह आपल्यासोबत असतात, पण असं त्यावेळी नव्हते. फक्त हॉस्पिटलची मावशी आणि सिस्टर होती आणि डॉक्टर होते वैभूच्या टायमाला. तर वैभूची डिलिव्हरी तेव्हा झालेली आणि तेव्हा तर खूप पिडलेलं वैभव. म्हणजे 2 दिवस मला खूप त्रास होत होता. 1 दिवसानंतर डिलिव्हरी झालेली. म्हणजे एक रात्र आणि 1 दिवस पूर्ण मला त्रास होत होता, म्हणजे कळा भरपूर येत होत्या. तर माझी ती पण डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटलमध्ये झाली. आणि त्यानंतर पण मी जे काय सगळं कामं असेल घरातलं येऊन ते सगळं मी एकटीनंच केलं. कधी आरामच केला नाही वैभूच्या पण टायमाला, म्हणजे पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी पण आणि दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी पण. मी ते तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ज्याची आई नसते ना आणि ज्याची सासू नसते, सासू असती आई जर नसती सासू असती तरी तिने केलं असतं माझं. आणि सासू नसती आई असती तरी तिने केलं असतं. दोघीतलं एकही कोण असतं तरी केलं असतं. पण अशी सिच्युएशन आहे, म्हणजे असं आहे आमच्या बाबतीत की कोणच नाही आहे. त्याच्यामुळे नाही का दोन्ही डिलिव्हरीच्या वेळी सगळं काय ते मलाच करायला लागलं. तर मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहे, पुढे कळेलच मी किती त्रास सहन केला. आणि कोण नसल्यावर नाही का ते प्रॉब्लेम आले नाही, सिच्युएशन आली नाही का त्याला आपण स्वतः कसं लढायचं असतं ते त्यावेळीच कळतं आपल्याला. ती वेळ आल्याशिवाय आपल्याला कळत नाही की कसं लढायचं. तर आम्ही गेलो त्याच्यातून. तर माहिती आहे मला किती त्रास होतो. आणि ज्याला माहीत असेल, म्हणजे झालं असेल त्यांच्या बाबतीत, त्यांना पण माहीत असेल किती त्रास होतो आणि त्या केसमधून कसं बाहेर पडायचं असते. तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर वैभूच्या वेळी डिलिव्हरी नॉर्मलच झाली, म्हणजे सरकारीमध्ये झाली. त्यानंतर घरी आल्याच्यानंतर पण सगळे काय ते कामं मीच केली. म्हणजे जेवण असू दे, फक्त कपडे आणि भांडे तेवढे मिस्टरांनी केले. बाकीचं सगळं जेवण, बाकीचं सगळं साफसफाईचं जे काय काम होतं घरातलं ते मीच करायचे. त्यानंतर वैभवने खूप त्रास दिला बरं का मला. 2, 3, 4 महिने खूप त्रास दिला, खूप रडायची. तेव्हा तर आरामच नसायचा. आणि पहिली वेळ असल्यामुळं तेव्हा पण खूप त्रास झालेला मला, म्हणजे बसता यायचं नाही. पण एका महिन्यात मी क्लिअर झालेले. जे स्टिचेस असतात मला डिलिव्हरीच्या नंतर जे लागतात ते मला 1 महिना 1.5 महिना लागलेला स्टिचेस पूर्ण भरण्यासाठी. तर खूप त्रास व्हायचा, तरी बसता उठता त्रास होतोच. तर ते होतं. आणि सगळं काय ते मीच करायचे. मिस्टर पाणी आणून द्यायचे, त्यानंतर आंघोळी वगैरे करायचे मी. आणि त्यावेळी मिस्टरांचे कोणतरी म्हणजे मित्र आहे मिस्टरांचा, त्यांची आई आलेली वैभूच्या वेळी आंघोळ घालायला. 8 दिवस त्याने घातले आंघोळ. आणि त्यानंतर मग मीच घालायचे. म्हणजे त्या स्टिचेसमधून मला बसायला पण यायचं नाही, तरी मी तिला मॉलिश करायचे, आंघोळ घालायचे. ते सगळं काय ते मी केलं. त्यानंतर मग ते झालं डिलेवरीचं सगळं काय ते मीच केलं. मिस्टर होते सोबत, मिस्टर पण हातभार लावायचे कामामध्ये. आणि सेकंड डिलेवरीला तर भरपूरच भयानक त्रास झाला. आणि एक गोष्ट सांगायची आहे, काही लोक म्हणजे पहिल्या डिलिव्हरीला आलेले काही लोक, म्हणजे मिस्टरांची रिलेटिव्ह, म्हणजे काही होते म्हणजे त्यांची मामी सोडून, मामी चांगले ते आलेली. पण जे काही लोक होते दुसरे, त्यांनी नाही का असं म्हटलं की बालतपण केलं, हे केलं ते केलं. तर असं कोणीच बालतपण वगैरे माझं केलं नाही. पण असं 1-2 रात्र झोपायला आलं तर असं बोलून दाखवलं की आम्ही तुझं बालतपण केलं आणि तुम्हीच आमच्यासोबत असं वागता, असं बोलता. तर त्यानंतर आहे ना ते माझ्या डोक्यातच बसलं की बाबा काही नसून काही केलं नाही तरी पण असं लोक बोलतात. तर ह्यावेळी जेव्हा सेकंड डिलेवरी होती तर असं वाटलं असेल त्या लोकांना की आमचीच मदत लागेल हिला. पण मी कोणालाच बोलवलं नाही. आणि मिस्टरांना पण सांगितलं कितीही प्रॉब्लेम होते मी खंबीरपणे उभी राहीन, पण अजिबात कुणाला सांगायचं नाही. जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत कुणालाच सांगायचं नाही. तर असं झालं, आम्ही कुणाला सांगितलं नव्हतं आणि कोण विचारायचं पण नाही. काही आहेत आमचे रिलेटिव्ह ह्यांचे, पण असं कोणी विचारलं पण नाही की कसं चाललं आहे, बरं आहे का नाही. म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत कोण विचारलं पण नाही तब्येत कशी आहे, काय कशी आहे, काय नाही. आम्हाला हे पण नाही, कोणाची गरजच नाही. आपलं आपलं
एकदा सवय लागलं माणसाला की बाबा कोण नाही आपलंच करायला लागतं, तर त्या व्यक्तीला माहीत असते ते स्वतःचं स्वतः करतं, कुणी नाही विचारलं तरी चालतं. आणि आजकालची माणसं ना फक्त फायदाच बघतात. तर जाऊ दे. त्यानंतर नाही का सेकंड डिलिव्हरीचं जेव्हा वेळ आली तेव्हा ॲडमिट झालो आम्ही. मी ॲडमिट झाले म्हणजे डॉक्टरांनी चेक केलं तर डॉक्टर म्हटले की ॲडमिट व्हावं लागेल, पिशवीचं तोंड ओपन झालं आहे. तर मी खूप रडायला लागले बाहेर येऊन. मिस्टर बसलेले बाहेर आणि वैभवी होती. तर मग रडायला लागले भरपूर. ते डॉक्टरांनी विचारलं का रडताय तुम्ही? तर मी म्हटलं असं कोणच नाही, फक्त मिस्टरच सोबत आहेत माझ्या, तर चालेल ना? तर ते म्हटले हो चालेल, एवढं काय, मिस्टर आहेत, आम्ही आहेत, हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आहे, घाबरून जायची काही गरज नाही आहे. ते म्हटले ठीक आहे, ॲडमिट व्हा, आतमध्ये जा वॉर्डमध्ये. आणि तिथं अशी सिच्युएशन आहे की लेडीज रूममध्ये पुरुषांना अलाउड नसतं, फक्त लेडीजच असतात आणि दुसरे पण पेशंट असतात, त्याच्यामुळे पुरुषांना आतमध्ये अलाउड नसतं, म्हणजे आतमध्ये येऊन देत नाहीत. आणि सिस्टर पण खूप ओरडतात. फक्त वैभू तेवढी माझ्यासोबत होती. आणि मी ॲडमिट होण्याच्या आधी 10-15 मिनटं अजून एक पेशंट ॲडमिट झालेली ती, तर त्यांची पण डिलिव्हरी त्याच दिवशी होणार होती आणि माझी पण त्याच दिवशी होणार होती. तर त्या ॲडमिट झालेल्या त्या पण खूप त्रासात होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांची आई होती. तर मला थोडा आधार मिळाला. म्हटलं की बरं झालं कोणतरी आहे माझ्यासोबत असं. फक्त माझी मुलगी होती आणि वैभू खूप त्रास देत होती. वैभू एका जागेवर थांबत नव्हती, नुसती इकडं पळ तिकडे पळ बाहेर पळ असे चालू होतं. आणि मिस्टर घरातलं पण बघत होती आणि ते बाहेर पण थांबत होते. त्यांना म्हटलं की तुम्ही अजिबात घाबरून जायचं नाही, मी एकदम खंबीर आहे, फक्त मला त्रास होत होता. फक्त असं पोट कडक होत होतं, पण कळ वगैरे अशी काहीच नव्हती मारत पोटामध्ये. फक्त रात्रीपासून आहे का 15 तारखेपासून 15 डिसेंबरपासून फक्त पोट कडक व्हायचं, असं डगडागत व्हायचं, असं एकदम ॲसिडिटी कशी होती त्या प्रकारे व्हायचं. त्यानंतर ते हळूहळू वाढायला लागलं. मग ते सकाळी गेले तेव्हा तर लयच म्हणजे सेकंदाने ते वाढत होतं. तर त्यानंतर डॉक्टरने चेक केलं, तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर मग डॉक्टर म्हटलं ॲडमिट झाली. त्यानंतर सकाळी ॲडमिट झाले, 10-11 वाजले असेल ॲडमिट होईपर्यंत. आणि मग नंतर मिस्टर बाहेर बसले आणि सिस्टर एक चेक करायला, सिस्टर सारख्या म्हणत कोण आहे सोबत, तुझ्यासोबत कोण आहे, बोलव तिला, कोण असेल त्यांना. मी म्हणायची कोण नाही, माझं मुलगी आहे फक्त आणि मिस्टर आहेत फक्त बाहेर. तरी सिस्टर वरडायच्या मला खूप की नाही, कोणाला तरी बोलव सोबत, कोण ना कोण माणूस लागतं. तर मी मनात म्हणायचे कोणच नाही माझं तर मी कोणाला बोलवू. तर मी म्हणायचे जाऊ दे, कसं होईल तसं होईल. तर त्यानंतर मग झाली, रात्र आली ती. तर माझ्या आधी ती पेशंट होती आधीची, ती डिलिव्हरी झाली 8:30 वाजता. आणि त्यानंतर मग मला पण त्रास चालू झाला. रात्रीचं जेवण केलं 8 वाजता. त्यानंतर खूपच कळा वाढायला लागला. मग त्या इतक्या कळा वाढायला लागल्या की कंट्रोलच्या बाहेर, म्हणजे थांबतच नव्हत्या कळा, कंटिन्यू व्हायला लागला. तर मग 2 तास थांबले. सिस्टर आले, संध्याकाळची नाईट ड्युटी असते त्यांची, आणि मावशी. त्यांना मी सांगूनच ठेवलेलं की माझं असं कोणच नाही आहे, तर काय वाटलं तर मी तुम्हाला सांगेन लगेच. आणि त्या पण म्हटल्या की काय वाटलं तर लगेच सांग आणि आपण लगेच आतमध्ये घेऊ लेबर रूममध्ये. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग 10 वाजले, 10:30 वाजले आणि वैभव झोपली. मग माझा बाजूचा जो बेड होता, आणि सगळे बेड खाली होते, फक्त आम्ही 2च पेशंट होतो. त्या आधीची डिलिव्हरी झालेली ती आणि मी, तर असे 2घंच होतो आम्ही. तर त्यांना पण बाळ झालेलं, त्यांची आई होती सोबत, त्या होत्या म्हणून मला थोडा धीर होता. त्या मध्ये येत होत्या मला विचारायला, तर मला थोडा आधार वाटत होता. तर वैभू झोपली. 10-10:30 वाजले. वैभू झोपली, बाजूच्या बेडवर तिला झोपवलं. आणि मग 10:30 नंतर खूपच त्रास चालू झाला. तर म्हणजे गेले मी सिस्टरना भेटायला, त्या केबिनमध्ये बसलेल्या. तर त्यांना सांगितलं की आता मला सहन होत नाही आहे सिस्टर, तर चला आता. तर मग त्यांनी हाताला धरलं आणि नेलं मला. आणि त्याच्या आधी मी जे काही कपडे लागतात लेबर रूममध्ये, ते कपडे मी सगळे आधीच बॅग पॅकिंग केलेली. म्हणजे आम्ही सकाळी जाण्याच्या आधी ना रात्रीच मी पॅकिंग करून ठेवले. रात्रीच म्हणजे त्याच्या आदल्याच दिवशी मी चांगलं सगळं काय ते बॅग पॅक करून ठेवलेली. जे काय मला बाळंतीण लागतात लहान बाळाला किंवा बाकीचे काय कपडे लागतात ते मी सगळे पॅक करून ठेवलेले. त्यानंतर मिस्टरना सांगितलंच होतं जेव्हा मी ॲडमिट होईन तेव्हा तुम्ही घरात येऊन ती बॅग परत घेऊन याल हॉस्पिटलमध्ये. तर तसं झालं. म्हणजे जसं आमचं ठरवलेलं होतं सगळं काय ते प्लॅननुसार सगळं व्यवस्थित होत होतं. आणि मी समजते की माझ्यासोबत आहे ना कोणाचा तरी म्हणजे स्वामी समर्थ माझ्यासोबत होते. आणि ती वेळ अशी होती की
त्यावेळी पूर्ण मी एकटी होती, पण मला असं कधी असं जाणवत नव्हतं की मी एकटी आहे. मला असं भास होत होता की असं तुझ्यासोबत मी आहे, तू घाबरून जाऊ नको अजिबात, तू ठामपणे उभी राहा आणि तू ह्या फेसला सामोरे जा, तू ह्याच्यातून बाहेर पड आणि अजिबात घाबरून जाऊ नको, मी आहे. म्हणजे असं मला ते फील होऊन देत होतं. म्हणजे ते असं मला वाटत नव्हतं की मी एकटे आहे, घाबरून जाईन. असं वाटत होती की आहे माझ्या कोणतरी सोबत आणि ते मला धीर देते, आधार देते. तर मी त्यांनाच मानते की तिथं बाहेर नाही का मठ आहे, हॉस्पिटलच्या बाहेर ना मठ आहे. आणि मी जेव्हा ॲडमिटला गेले, म्हणजे जेव्हा चेकिंगसाठी आम्ही गेलो, तेव्हा मी त्यांनाच म्हटलेलं, सगळं काय ते मी तुमच्यावर सोपवते, तुम्ही काय ते बघायचं आहे आता माझं, कारण मी ह्या त्रासामध्ये एकटीच आहे, सगळं काय ते तुम्हालाच बघायचं आहे. तर मग ती वेळ आली. दिवस असे गेलेत ना, पटापट गेले, पण मी तो त्रास आहे ना कधीच विसरू नाही शकत. खूप त्रास झाला मला. मग ती वेळ आली, मी डिलिव्हरीच्या आधी सगळे काय ते कपडे ठेवले लेबर रूममध्ये नेऊन ठेवलेले सगळे कपडे. त्यानंतर जी नाईट ड्युटीची मावशी होती, त्यांना सांगितलं की माझं असं कोणच नाही आहे, मी सगळी तयारी करून ठेवले, मला साथ द्या म्हटलं, माझं कोणच नाही, समजून घ्या मला. म्हटलं ठीक आहे, घाबरून जाऊ नका, आम्ही आहोत ना. तर म्हटलं मिस्टर बाहेर आहेत, काय वाटलं तर त्यांना सांगा, आणि मुलगी झोपले माझी. तर ते दुसरे पेशंट होते, त्यांच्या आईला सांगितलेलं मुलगीवर लक्ष ठेवा, आणि त्या जाग्याच होत्या, कारण त्यांच्या मुलीची पण डिलिव्हरी झालीच होती. तर त्या जाग्याच होत्या, म्हणजे झोपल्या नव्हत्या. आणि माझी डिलिव्हरी होस्तोवर त्या होत्या, तिथं पण येत होत्या लेबर रूममध्ये, आणि चांगल्या होत्या त्या पण मावशी, त्यांची आई, जे दुसरे पेशंट होते त्यांची. तर गेले आणि मग चालू झाली प्रोसेस त्यांची. सगळ्यांना माहिती आहे किती त्रास होतो आतमध्ये गेल्यावर. त्यानंतर झोपले, मग सगळी काही प्रोसेस चालू झाली आणि खूप कळा वाढला, खूप त्रास झाला त्यावेळी, खूप पेनमध्ये होते मी. आणि मला असं कोणतरी आधार देत होतं की तू लढ, तू घाबरून जाऊ नको, तू ठामपणे घाबरू नकोस, तू धीर सोडू नकोस. तर झाले, जास्त वेळ नाही लागला, थोडाच वेळ, अर्धा एक तासामध्ये झाली डिलेवरी. त्यानंतर मी कपडे ठेवलेलेच होते, मग ते मावशीने काय ते सगळं तिनेच केलं. जे हॉस्पिटलमध्ये जे मावशी असतात, नाईट ड्युटीला होती मावशी, ती मावशी आणि त्या एक सिस्टर, त्या दोघींनी सगळं काय ते हँडल केलं. कारण डॉक्टर नव्हते आले त्यावेळी, माझी जेव्हा डिलिव्हरी होती ती, तेव्हा डॉक्टर म्हटलं की सेकंड डिलिव्हरी आहे, तर तुम्हीच बघा. आणि डॉक्टर दिवसभर 2 रात्र म्हणजे ते झोपलेच नव्हते, कंटिन्यू ते येतच होते, कारण पेशंट येत होते ना कंटिन्यू आधीमध्ये, तर ते डॉक्टर येत होते. तर म्हटलं ठीक आहे, हिचे सेकंड डिलिव्हरी आहे, तर सिस्टर तुम्हीच करा. मग ते सिस्टरांनीच केली माझी डिलिव्हरी, आणि ती मावशी होती सोबत. तर सगळे कपडे होते तिथे ठेवलेले, बालोते वगैरे, ते सगळं काय ते मावशीनंच केलं. आणि मग बाळाचा आवाज आला ना, तेव्हा जरा मी धीर सोडला की झालं. आणि जे मला पाहिजे होतं देवाकडे, मी म्हणजे मनातून मागितलेलं की पहिली मुलगी आहे आणि सेकंड आम्हाला बॉय हवा, तर तसंच झालं. तर मनामध्ये आनंद पण भरपूर होता. आणि कसं होतं आहे, जेव्हा बेबी बाहेर येतं ना, तेव्हा त्या आईला कितीही त्रास होत असला ना, तरी तो त्रास जाणवत नाही. तो त्रास मला त्यावेळी जाणवला नाही. मी खूप आनंदी होते, खूप खुश होते. त्यानंतर मग 10-15 मिनिटांनी बेबीला बाहेर आणलं सिस्टरनी, आणि मग मावशीने थोड्या वेळाने मला उतरवलं हात धरून खाली बेडवरून त्या. आणि मग मी बाहेर आले, एकटीच बाहेर आले लेबर रूममधून, आणि येऊन झोपले बाहेर. तर मिस्टरने फक्त असं केलं हात, तर मी पण त्यांना म्हटलं हां ठीक आहे, आले. त्यानंतर मग बाळ होतंच बेडवर झोपलेलं, आणि मग झोपले मी. त्यानंतर वैभू पण झोपलेली होती, ती थोड्या वेळाने उठली बाळाचा आवाज आल्याच्यानंतर. वैभूला माहितीच नव्हतं की बेबी कधी झालं आणि मम्मी कधी गेली.
वैभूला माहितीच नव्हतं. वैभू सारखी म्हणते की हां मम्मीला नेलं, पोट कापलं आणि मग बाबूला बाहेर आणलं असं म्हणते ती. तर बाबू रडायला लागल्यावर वैभू उठली आणि त्यानंतर मग आम्ही कुणाला सांगितलं नव्हतं, कारण असं आमच्या वेळी झालेलं की काही लोकांनी काहीसुद्धा केलं नव्हतं, तरी पण त्यांनी काढून दाखवलं की आम्ही तुमचं सगळं केलं आहे, बालतपण केलं आहे. तर म्हटलं येणार 1-2 मिनटासाठी, एक रात्रीसाठी आणि परत ते काढून दाखवणार, त्यापेक्षा कुणाला सांगितलं नाही तेच बरं आहे. तर कुणाला सांगितलं नव्हतं. जेव्हा डिलेवरी झाली तेव्हा मिस्टरांचे काही आहे तिथे रिलेटिव्ह, त्यांना सकाळी मी म्हटली की ठीक आहे आता डिलेवरी झाली तर सांगा तुम्ही. तर मग त्याने सगळ्यांना सांगितलं आणि मग सगळे काय ते येऊन भेटत होते. पण असं माझ्यासोबत असं कोण असं म्हटलं पण नाही आणि मला गरज पण नव्हती अशी की कोण माझ्यासोबत थांबेल आणि नाही थांबेल, कारण माझं बाळ इतकं शांत होतं ना, खूप शांत होतं, अजिबात त्रास दिला नाही माझ्या बाळाने, खूप शांत होतं. नंतर पेशंट वाढले भरपूर, नंतर खूप गर्दी झाली, म्हणजे 5-6 जणं पेशंट वाढले डिलेवरीचे आणि डिलेवरी पण झालं आणि खूप बाकीच्यांची खूप रडायची, पण माझं बाळ होतं एकदम शांत राहिलं 3 दिवस, कसला त्रास नाही आणि असं कोणच थांबलं नाही रिलेटिव्ह वगैरे. आणि सारख्या सिस्टर माझ्या मागं लागत आणि खूप ओरडत की बाबा कळत नाही का तुला, कोणाला तरी बोलवायचं ना, तुझं कोण नाही म्हणून काय झालं, आजूबाजूच्या शेजारी जरी कोण असतील त्यांना बोलव. पण मी म्हणायचे असं कोणच नाही आहे माझं, तर मी बोलवू तरी कोणाला ना. जेव्हा मिस्टर घरी असायचे ना आणि ते जेवण, जेव्हा हॉस्पिटलचं जेवण असतं, सरकारी जेवण मिळतं, ते ताट घेऊन मी एकटीच जायचे चालत, बाहेर जेवण भेटायचं सगळ्या पेशंटना, तर मी जायचे ते ताट घेऊन आणि मग ते जेवण द्यायचं. सिस्टरने बघितलं का ओरडायच्या की कळत नाही का तुला, तुझी आताच झाले डिलेवरीने तू चालत येते जेवण घेऊन जातेस, कोणाला तरी बोलव ना. मिस्टर कुठे गेले, तर म्हणायचे ते घरी गेलेत, घरी कोणच नाही आहे, कपडे वगैरे धुवायला लागतात. तर वैभूला पण ते घेऊन यायचे, आंघोळ वगैरे करायची असली का ते सकाळी यायचे आणि रात्रभर तिथंच थांबायचे, असं करायचे. आणि काय हवं असेल काय लागलं तर मग मी त्यांना कॉल करायचे तर ते बाहेर म्हणजे दरवाजाच्या बाहेर भेटायचे. म्हणजे मी जायचे दरवाजाच्या बाहेर आणि मग जे काय असेल गरम पाणी वगैरे, काय चहा वगैरे हवा असेल तर मग ते मला द्यायचे आणि मी परत आतमध्ये यायचे, कारण तिथं आतमध्ये नाही का कोणाला एंट्रीच नव्हती. ते त्यानंतर असे गेले 3 दिवस कसेबसे गेले तिथे आणि वैभूने खूप त्रास दिला. 3 दिवस वैभूने इतकं पिडलं ना, खूप पिडलं, म्हणजे अजिबात ऐकायला मागत नव्हती वैभू, नुसती मस्ती करत होती. आणि ती दुसरी जी पेशंट होती ना त्यांना पण मुलगी होती आणि हिची आणि तिची चांगली गट्टी जमलेली. त्या कशा एकच अंगणवाडीमध्ये आहे, तर त्यांची ओळख होती आणि ते ओळखीने त्यांची परत तिथे भेट झाली ना, तर त्या अजिबात ऐकत नव्हत्या. ती एक वेळ ऐकत होती तिच्या मम्मीचं आणि आजीचं, पण ही अजिबात ऐकायला मागत नव्हती. तर मी हिच्या मागं पळू शकत नव्हते, कारण मी माझ्या त्रासात होते, कारण स्टिचेस पडल्यामुळे मी जास्त ओरडू पण शकत नव्हते, फक्त आवाज तेवढे द्यायचे शांत बस शांत बस. पण वैभू काय ऐकत नव्हती. असं वाटायचं की पोरामुळं नाही, पण वैभूच्या त्रासामुळं असं वाटायला लागलं की कधी जाते घरी मी, कधी डिस्चार्ज होते माझा. तर झाला तो दिवस आला आणि मग सिस्टर म्हटलं आहे की ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्सने जाणार का रिक्षा येणार आहे तुमची, कारण आता हॉस्पिटलमध्ये आहे ना ॲम्ब्युलन्स देतात, म्हणजे पेशंटला घरी जायचं असेल ना तर ॲम्ब्युलन्स, सरकारकडून ॲम्ब्युलन्स आहे, म्हणजे पेशंटला घरोघरी सोडते. तर ॲम्ब्युलन्स होती, म्हटलं नको ॲम्ब्युलन्सने नाही जायचं आहे, आमच्या बाजूला रिक्षा आहे. तर रिक्षावाल्यांना मिस्टरने कॉल केला आणि त्यांना बोलवून घेतलं. मग ते आले आणि मग रिक्षात बसले आणि मग आले घरी आल्यावर पण आराम नाही. कसं असते मित्रांनो माहिती आहे का, ज्याची आई असते किंवा ज्याची सासू असते ना, तर त्यांना काय वाटत नाही, थोडं का होईना पण थोडंफार मदत तरी करते, म्हणजे काही ज्या गोष्टी असतात घरातल्या त्या केल्या जातात. म्हणजे ती जी डिलेवरीची बाई आहे ती जरा आराम करते 4-5 दिवस, पण माझ्या बाबतीत तसं काहीच नाही झालं. मी घरात आल्यापासून जेवण बनवलं, म्हणजे सकाळी आली आरामच केला नाही. आधी आली 3 दिवस आंघोळी केली नव्हती मी, कारण नाही का बाळ एकटंच होतं आणि पाणी होतं तिथं, पण त्यांचं गिझर आहे ना खराब झालेलं, म्हणून थंड पाण्याने आंघोळ कसं करणार, परत सर्दी होईल बाळाला, त्याच्यामुळं मी आंघोळ केलीच नाही. मी 3 दिवसानंतर घरी येऊन आंघोळी केली आधी सकाळी आणि त्यानंतर मग सगळी काय ती कामं आवरली. म्हणजे जेवणासकट चपाती बनवली उभ्याने, इतका त्रास होत होता मला, तरी मी त्याच्यातून सगळं केलं. चपाती केली, अंड्याची आमटी केलेली, भात केला, सगळं काय ते केलेलं येऊन.
पण असं कोणी विचारलं नाही मिस्टरांना की ये जेवायला, आम्ही हे देतो, जेवण देतो वगैरे, असं कोणीच नाही. होते त्यांचे मामा आहेत, ते म्हटले की ये डब्बा घेऊन जा, जेवण घेऊन जा. पण मी म्हटलं नको, राहू दे, नको म्हटलं, बायकोने केलं म्हटले मिस्टर. तर मग मीच जेवण बनवलं. बाकी सगळं काय ते मिस्टरने, म्हणजे कपडे मिस्टरने धुतले, भांडी मिस्टरने घासली, जे हे बाकीचे काय गोष्टी होत्या. गरम पाणी करायचे ते आंघोळीसाठी बाहेर. इथे चूल आहे, ते दिसत असेल तुम्हाला, चूल मांडले, चुलीवर पाणी तापवायचे, ते आंघोळ वगैरे करायची. आणि ते चुलीचे जे लाकडं असतात, जेव्हा मी आंघोळ केली ना की चुलीचे लाकडं ते कोळसा होतो, म्हणजे निखारे असतात, ते मग मी आतमध्ये त्यांना आणायला सांगायचे. आणि मग त्याच्यामध्ये ओवा, धूप आणि लसणीची सालं घालून मग मी बसून शेक घ्यायचे आंघोळ वगैरे झाल्यावर माझी. आणि आराम वगैरे असा काहीच भेटला नाही. फक्त काय ते भांडी कपडे तेवढे मिस्टरांनी 15 दिवसानंतर मीच केलं सगळं, म्हणजे मला बसता यायचं नाही. आणि ह्यावेळी स्टिचेस एवढे डेंजर होते ना, मला 4 महिने पिडलं, म्हणजे 4 महिने वाळले नव्हते, 4 महिने लागले स्टिचेस वाळायला. इतका त्रास होत होता, म्हणजे बसताच यायचं नाही. मी इथं कट्टा आहे, तुम्ही बघितलाच असो, टाकीचा कट्टा आहे, त्या कट्ट्यावर मी एकटी फरशी ठेवायची आणि त्याच्यावर उभे राहून मी कपडे धुवायचे. आणि भांडी पण मी वाकून घासायचे, नाहीतर उभं राहून घासायचे, तिथे जागा पण नाही ठेवायला, तरी मी तशी भांडी घासायचे आणि कामं करायचे. आणि बसता अजिबात यायचं नाही. तर आहे मिस्टरांचीच रिलेटिव्ह आहे, तर म्हणजे लांबचीच आहे रिलेटिव्ह, ती जवळची पण नाही. ती रिलेटिव्ह म्हटली की ठीक आहे, मी आंघोळ घालायला येते बाळाला. तर मी नकोच म्हटलेलं आहे ह्यांना, की मिस्टरांना म्हटलं नको आंघोळ वगैरे घालायला बाळाला, मी घालेन म्हटलं कसं तरी, तुम्ही घाला, मी पाणी वतेन बाळाला. तर मिस्टर म्हटले नको, ते येतात म्हणतायत, ते येतो म्हणतायत, तर कशाला आपण नको म्हणायचं ना, येऊ दे. तर मग त्या आल्या, 10 दिवस त्यांनी आंघोळ घातलं बाळाला. कधीमध्ये गॅप पडायचा, 1-2 दिवस नाही यायच्या. कधी जेव्हा बाळाचा जन्म होतो त्या दिवशी आंघोळ घालत नाही, तो दिवस पण गॅप पडायचा. मग असं म्हणजे 2 दिवसाआड 3 दिवसाआड असं आंघोळी घालायला यायच्या त्या, म्हणजे मालिश करायच्या आणि आंघोळी घालायच्या. तसं 10 दिवस त्यांनी आंघोळ घातली. तर त्यानंतर मग मिस्टरांनीच घातल्या आंघोळी. थोडे दिवस, 3-4 दिवस मिस्टरांनीच घातल्या आंघोळ. त्यानंतर मग मीच घातलं बाळाला, मीच चालू केलं आंघोळ घालायला. आणि दररोज नव्हती घालत मी, 2 दिवसाआड 3 दिवसाआड 4 दिवसाआड अशी आंघोळ घालायची, कारण मला बसता पण यायचं नाही, त्याच्यामुळं खूप त्रास व्हायचा. तर त्या त्रासातून बसून, मी माहितीच असेल सगळ्यांना, जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते तेव्हा स्टिचेस पडल्यावर किती त्रास होतो, बसता उठता येत नाही. तर त्या ह्याच्यामध्ये पण मी बसायचे, पाय लांब करून मालिश करायचे, परत बाहेर आंघोळी घालायचे, बाहेर पाय लांब करून बाळाला अशी पायावर ठेवायची असते आणि आंघोळ घालायची असते, तसं मी आंघोळी घालायचे बाळाला. फक्त मिस्टर पाणी वाचायचे. मिस्टरने पण सपोर्ट केला. कधी कधी खूप त्रास व्हायचा, मग मिस्टरच घालायचे बाळाला आंघोळ. असं झालं. असं करता करता गेले ते पण दिवस. तर मला सांगायचे हेच आहे की ज्याचं कोण नसतं ना, म्हणजे ज्यावेळी ती सिच्युएशन येते, तो प्रॉब्लेम येतो आपल्यासमोर, तर त्या प्रॉब्लेममधून आपण बाहेर पडतो, म्हणजे आपल्याला बाहेर पण पडता आलं पाहिजे आणि त्या सिच्युएशनला पण सामोरं जाता आलं पाहिजे. ज्याचं कोण नसतं ना, त्यालाच कळतं की कसं असतं हा, म्हणजे ह्याच्यातून कसं जायचं असते. तर आपल्यालाच करायला लागतं, कोणी येत नाही आपलं करायला, आणि कोणा वाचून राहत नाही कोणाचं, हे सांगायचं आहे. तर माझी आई असती तर माझ्या आईने केलं असतं, थोडाफार मला आराम भेटला असता. माझी सासू असती तर सासूने पण मला काहीच करू दिलं नसतं, आराम भेटला असता. थोडे दिवस, 10-15 दिवस का होईना, पण आराम भेटला असता. हेच आता नाही का, मला आता खूप त्रास होतो त्या गोष्टीचा, म्हणजे हे आहेत ना, हात बीत आहेत ना, खूप दुखतात. म्हणजे दोन्ही डिलिव्हरीला ना मला असा आरामच भेटला नाही, खूप त्रास झाला आहे. तेच सांगायचं होतं. अजून काही गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि असं पण आहे ना, डोक्यामध्ये नाही कधी इतकं टेन्शन असतं ना, विचार असतं, काही गोष्टी लक्षातच राहत नाही. मग मला सांगायचं असतं, असं मी ज्या काही गोष्टी आहेत माझ्या जीवनाबद्दल, पहिल्याचं असू द्या, माझ्या गावाकडच्या असू द्या, लहानपणीच्या असू द्या, किंवा आत्ताच्या असू द्या, काही गोष्टी मी आहेत ना तुम्हाला शेअर करणार आहे. तर मित्रांनो प्लीज, मध्ये नाही का मी चॅनल बंद केलेलं, म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकत नव्हते. माझं म्हणजे सगळं काय ते बंद होतं. हेच कारण होतं, कामाला पण जायचे मिस्टरांसोबत, आणि
त्यानंतर डिलेवरी म्हणजे प्रेग्नंट राहिली, त्यानंतर मग ते मी बंद केलं. कारण एका विचार डोक्यामध्ये असेच कंटिन्यू व्हायचे की कसं होईल, कसं एक मुलगी आहे मला, मी तिला कसं सांभाळू हॉस्पिटलमध्ये, माझं कसं होईल डिलेवरीच्या वेळी, मिस्टर कसं हँडल करतील सगळे, हे सगळे नाही का विचार कंटिन्यू डोक्यात असायचे. त्याच्यामुळं कोणत्या गोष्टीवर असं ठाम लक्ष नसायचं, फक्त घरातलेच तेवढं काम करायचे मी. तर गॅप पडलेला. तर प्लीज मित्रांनो, मी आता परत चालू केलं आहे माझं सगळं काय, व्हिडिओ मी टाकते, शॉर्ट व्हिडिओ टाकते. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा. मी पण खूप गरीब आहे आणि माझे काही सुख दुःख जे असतील ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अजून काही गोष्टी आहेत मी शेअर करणार आहे आणि असे शेअर करत राहणार. आमचे ब्लॉगिंग पण असतात, सगळे काय ते व्हिडिओ असतात. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा आम्हाला. खूप गरीब आहोत आणि मला पण काहीतरी करायचं आहे आणि तुमचा सपोर्ट असेल तरच मी हे करेन आणि मला माहिती आहे तुम्ही सपोर्ट कराल आणि मी खूप आभारी राहीन तुमची. तर मला हे सांगायचं आहे, तुमचा एक सपोर्ट पण माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि एक तुमचा लाईक पण माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा. व्हिडिओ तुमच्यासमोर आला तर क्लिक करा, बघत जावा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आणि चांगली कमेंट पण करा. कोण कमेंट पण करत नाही, व्हिडिओला सपोर्ट करत नाही, तर प्लीज कमेंट पण करत जा. तर असा होता माझ्या डिलेवरीचा प्रसंग. खूप त्रासातून गेले मी आणि सगळेच जातात ह्या त्रासातून, सगळ्यांनाच फेस करावं लागतं. तर माझं असं कोणच नव्हतं. तर मी सांगितला माझा जो काय प्रसंग आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.